पहलगावमध्ये झालेल्या घटनेच्या संबंधाने वायफळ बडबड करणाऱ्या या उबाठाच्या संजय राऊतला तात्काळ अटक करा. भारताच्या सार्वभौमत्वावर झालेला हल्ला याची निष्क्रियता दाखवण्यासाठी हे बडबड करणं हे चुकीचं आहे. मिस्टर संजय राऊत गांजावाला हवेत गोळ्या मारत नाहीत. आम्ही पर्यटनात जी गेलेली जी मंडळी आहेत त्यांच्यासाठी, त्यांच्या सेवेसाठी, त्यांना रेस्क्यू करण्यासाठी शिवसेनेचे माझे बहादर शिवसैनिक तिथं पोहोचलेत. आत्ता आदरणीय खासदार श्रीकांतभाई यांच्या नेतृत्वाखाली ती लोक सगळी पोहोचलेली आहेत. आम्ही हवेत गोळ्या मारत नाहीत. पण आपण जे ज्या पद्धतीनं लाडक्या बहिणीच्या पैशाचं आणि काश्मीरचा काय संबंध आहे हे संजय राऊतला माहिती आहे. सर, लाडक्या बहिणीचे पैसे इथं जमा केले म्हणले, बायांना पैसे वाटले, त्याच्यामुळे तिथं हल्ला झाला. हा जो मूर्खपणाचा शोध आहे आणि ह्या भारताच्या दुःखामध्ये सहभागी होण्याच्या ऐवजी त्याची दिल्लगी करणारा हा संजय राऊत तात्काळ याला देशद्रोहाच्या कलमाखाली अटक करण्यात यावं. संजय राऊतला तात्काळ अटक केल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण जेव्हाही कधी काही या देशाच्या विरोधामध्ये घटना घडल्यात त्याच्यामध्ये यांनी या माणसांनी वायफळ चर्चा केलेली आहे. हा माणूस एक तर उद्धव ठाकरे साहेबांनाही स्वस्थ बसू देत नाही आणि महाराष्ट्रातल्या लोकांनाही स्वस्थ बसू देत नाही. काय संबंध येतो लाडक्या बहिणी योजनेत? अरे महाराष्ट्र शासनाच्या बजेटमधून दिलेले पैसे त्यांचे, केंद्र शासनाच्या अखत्यारीमध्ये असणारा हा विषय जम्मू काश्मीरचा. तिथं कोणाची चूक झाली? कोण तिथं होतं? ITBPचे जवान होते, CRPचे जवान होते, मिलिटरी होती का स्थानिक पोलीस होतं? या सगळ्या गोष्टीचा उहापोह करण्यासाठी, याची चौकशी करण्यासाठी हा संध्याकाळपर्यंत अहवाल येणारच आहे ना. परंतु आपण ज्या वेगळ्या पद्धतीनं मांडणी करतात आणि या देशाचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळं शिवसेनेच्या वतीनं प्रामाणिकपणे आणि पूर्णपणे एक ताकदीनं मागणी आहे की संजय राऊत गांजावाला तात्काळ देशद्रोहाच्या कलमाखाली अटक करण्यात यावी.